वेलकम टू माय चॅनल द रिलायबल रश्मी. तर मी तुमच्यासाठी आज घेऊन आली आहे अजून एक हेल्दी झटपट अशी होणारी आहे आणि खास कर तर मुलांच्या डब्यासाठी उपयुक्त आहे. चला तर मग आपण रेसिपी पाहूया. तर आज आपण पाहणार आहोत झटपट आणि पौष्टिक असं थालीपीठ कसं बनवायचं, तेही कमी वेळेमध्ये. दुधी, गव्हाचं पीठ, बेसन पीठ आणि कांदा, मेथी, हिरवी मिरची, धणे आणि बडीशोप मिक्सरमध्ये बारीक करून घेतले. आता त्यानंतर आपण एक कांदा किसून घेणार आहोत. मग त्याच्यात आपण परत दूधही किसणार आहोत. ते किसून झाल्यावर त्यात मेथी टाकून घ्यायची आहे, बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे, त्यानंतर गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे. जो मसाला तयार केला होता मी तो टाकायचा आहे. म्हणजे यामध्ये बडीशोप, धने आणि हिरवी मिरची, ओवा, तीळ, बडीशोप हे टाकून घ्यायचं आहे. कसुरी मेथी, चवीनुसार मीठ हे टाकून घ्यायचं आहे. आता सर्व एकजीव करून घ्यायचं आहे. मस्त पीठ मळून झालं आहे आपलं. पीठ मळून झालंय. आता आपण त्याला एका ओल्या कपड्यावर मस्तपैकी थापून घेऊ. बारीक थापायचं म्हणजे क्रिस्पी आणि छान होतात. दोन्ही बाजूंनी मस्त शेकून दोन्ही बाजूंनी क्रिस्पी होऊ द्यायचंय मस्त. हे बघा किती छान झालंय क्रिस्पी, दोन्ही बाजूंनी छान झालंय. आपलं थालीपीठ तयार आहे मस्तपैकी खाण्यासाठी. चला तर मग आता मी त्याला प्लेटमध्ये काढून घेते आणि दह्यासोबत आणि चटणीसोबत छान असं लागतं हे झालेलं थालीपीठ. मी आता मस्त खाते आणि एन्जॉय करते. तुम्ही जाऊन ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.